नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्रवाणी. इथे प्रत्येक बातमी असते तुमच्या हक्काची, तुमच्या आवाजाची. राजकारणाच्या बदलत्या समीकरणापासून सामान्य जनतेच्या प्रश्नापर्यंत, समाजाच्या संघर्षापासून रस्त्यावरील गुन्ह्यापर्यंत, युवांच्या रोजगारापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नापर्यंत, पावसाच्या सरीपासून व्यापार उद्योगाच्या चढ उतारापर्यंत आणि महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, सण, उत्सव आणि मातीचा सुगंधही. प्रत्येक रंग, प्रत्येक स्वर आणि प्रत्येक सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न. कारण ही फक्त बातमी नाही, हा आहे महाराष्ट्राच्या जनतेचा मनाचा आवाज. महाराष्ट्रवाणी, तुमची वाणी, तुमचा आवाज. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक बातमीसाठी आताच महाराष्ट्रवाणीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज तर खरं तर विधान परिषदचं उपसभापती या नात्याने खूप दिवसानंतर आणि विशेषतः पहिल्यांदाच संभाजीनगरला येण्याचा योग या निमित्ताने मिळाला आणि आज संघटनात्मक काही विधिमंडळाचे जे आपण लेईंग कमिटीचे काही विषय होते त्याची साधक चर्चा करण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की विधान परिषद आणि विधानसभेमध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते की ती आश्वासनाची पूर्तती. आणि अनेक वेळा आपण बघतो केवळ आपण आश्वासन सभागृहामध्ये देतो पण त्याची पूर्तता ही न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नाराजगी लोकप्रतिनिधींची आणि विशेषतः ज्या भागातल्या लोकांनी प्रश्न मांडलेले आहेत त्यांची होती. आणि म्हणून आता यावेळी माननीय सभापती महोदय आणि आम्ही दोघांनी मिळून एक डॅशबोर्ड तयार केलेला आहे की जे डॅशबोर्डच्या मध्ये ज्यावेळी सभागृहामध्ये एक आश्वासन दिलेलं असेल आणि ज्याला आपण वेगवेगळ्या म्हणतात ते आश्वासन असेल, 93ची सूचना असेल, लक्षवेधी असेल, तर ते इमिजिएटली त्या डॅशबोर्डवरती ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आणि त्याचा जर प्रश्नाची उत्तरं जर विभागाच्या माध्यमातून जर आली मग ती संख्या कमी होत जाते. काल परवा मी ज्यावेळी 2 विभागाचा आढावा विभागनिहाय जर घेण्याचं काम केलं त्यामध्ये नगरविकास, गृहनिर्माण या सर्व घेतलं तर त्याच्यात आमचा प्रयत्न असा आहे की ही बॅकलॉग जो आहे तो निघून गेला पाहिजे. कारण 2023 काही 24, 25 हे जे आश्वासन आहेत त्याची पूर्तता झालेली नाही आहे. अर्थात त्याची संख्या 1, 2, 3 जरी असली तरी देखील ती 100% व्हायला पाहिजे. त्याची कारणमंश आपण समजून घेण्याचं काम केलं आणि त्याचा एक भाग म्हणून आज एक छोटीशी बैठक होती इंटरनली. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुट्ट्या आहेत लागोपाठ म्हणून ती बैठक पण विधान परिषदमध्ये परत घेण्यात येईल. पण त्याचा आढावा पण आपल्या माध्यमातून माहिती पडावं. दुसरा माननीय आमदार असतील, भुमरेजी असतील, त्यांच्याशी संवाद साधण्याचं झालं. पालकमंत्री शिरसाट साहेबांच्याकडे सकाळी चहा आणि नाश्ता झाला. संघटनात्मक पण बाबी दोघांबरोबर चर्चा करण्यात आली. विशेषतः या जिल्ह्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक क्षेत्र आहे, कसे मोठ्या प्रमाणावरती कारखाने आणता येतील. मला आठवतं मी राज्याचा उद्योगमंत्री असताना पैठण असेल, बिडकीन असेल, आपण 5 स्टार इंडस्ट्रीज तयार करण्यामध्ये आपण धाम झालं. पण त्यात इंडस्ट्री यायला पाहिजे ही जी भूमिका होती त्यात पेप्सीसारखी कंपनी असेल, मॅट्रिक्ससारखी कंपनी असेल, ज्याला आपण MNS म्हणतो, मल्टीनॅशनल कंपनीज ज्याला आपण म्हणतो, हे आल्या. पण अजून कसं त्याच्यात आकर्षित करता येईल. आणि माझा कामगार क्षेत्राशी संबंध असल्यामुळे म्हणून उद्योग मंत्री या नात्याने आणि उद्योगशी क्षेत्र असल्यामुळे त्याही बाबतीतली चर्चा पालकमंत्र्यांबरोबर झाली की अजून उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पण लवकरात लवकर धोरण आपण जसं आता केलेलं आहे त्यात अजून काय भर घालता येईल का. नजीकच्या काळामध्ये उद्योगमंत्री, पालकमंत्री असं तिघं बसून सविस्तर चर्चा करण्याचा देखील निर्णय झालेला आहे. संघटनात्मक पण देखील जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी पण देखील आज स्वागत बापूंच्या कार्यालयामध्ये करण्याचं काम केलं. जे आमचे आमदार आहेत आणि खासदार आहेत आणि आता शहरामध्ये आलो आहे. वेगवेगळे समाजाचे घटक, मी सामाजिक न्याय मंत्री असताना जे उपेक्षित समाजाची लोक आहेत आपल्याशी चर्चा झाल्यानंतर प्रत्येकांशी भेटणार आहे. मग तो गवळी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व लोकांचे जे काही विषय आहेत ते भेटायला आलेले आहेत. त्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहेत. कामगार क्षेत्राशी माझी संबंध असल्यामुळे काही कामगार क्षेत्रातली पण लोक आज मला आले. तर एकंदरीत शहरात आलो आणि शहरात आल्यानंतर या सर्वांना भेटणं गरजेचं आहे. आणि जसं त्यांना भेटणं गरजेचं तर तुमच्याबरोबर चहा घेणं पण गरजेचं आहे. या एकमेव भावनेतून आपल्याला सर्वांना आज रविवारीची सुट्टी असताना पण त्रास घेऊन इकडे निमंत्रण आणि आमंत्रित करण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद. बोला. राजकीय प्रश्न आहेत. आदित्य ठाकरे यांच्या चाकण MIDC दौऱ्यातून आमदार बाबाजी पाटील निघून गेले त्यामुळे चर्चेला उधाण आलं.